तर साताऱ्याच्या धूम धरणातून कृष्णा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। 4,966 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। वाईमधील कृष्णा नदीलगत असणाऱ्या महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा पडलेला आहे। कृष्णा नदीलगत असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सध्या धूम धरण हे 89% भरलेलं आहे। तर नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 49,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाण्याचा 8 वक्राकार गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे आता गोदावरी नदीला पूर आलेला आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार काल रात्रीपासूनच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी आणि नाशिक या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झालेला आहे। आणि या पावसाचं पुराचं पाणी जे येतं ते गंगापूर, दारणा आणि पालखेड धरणामधून विसर्ग सुरू झालेला आहे। आणि या विसर्गाचं पाणी जे येतं ते आता नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत असल्याने 9,000 क्युसेक पर्यंत सुरू असलेला विसर्ग जो आहे तर तो आता वाढवण्यात आलेला आहे। नदीकाठी किंवा धरण क्षेत्राच्या परिसरात जाऊ नये असं सुद्धा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, नांदूर मधमेश्वर, नाशिक। तर जळगावच्या पारोळा तालुक्यातील बोरी धरण 100% भरलेलं आहे। धरणांचे सर्व 14 दरवाजे 40 सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून 16,850 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या धरणामध्ये आज सकाळी केवळ 30% पाणीसाठा होता। मात्र अवघ्या 2 ते 3 तासाचं धरण 100% भरलं असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला।